दिवाळी फराळामध्ये आज आपण पातळ पोह्यांचा मस्त असा कुरकुरीत चिवडा करणार आहोत। तर बऱ्याच वेळेस चिवडा केल्यानंतर थोड्या दिवसांनी तो नरम पडतो, पाहिजे तसा कुरकुरीत राहत नाही। तर शेवटपर्यंत अगदी चिवडा संपेपर्यंत तो कुरकुरीत राहावा व पोहे भाजताना तुटू नयेत, अकसू नयेत, यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। तर लगेच आता बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत। तर बाजारात असे अगदी पातळ कागदी पोहे मिळतात, तेच घ्यायचे आहेत। हे असे थोडेसे पसरट असतात आणि आकाराने थोडेसे मोठे असतात। शक्य असेल तर तुम्ही हेच पोहे घ्या, म्हणजे चिवडा एकदम छान होतो। हे पोहे मी आता चाळून आणि निवडून घेतले आहेत। याशिवाय इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। तर खोबरं मी कापायच्या आधी 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे खोबरं कट करायला खूप सोपं जातं आणि असे छान पातळ काप तयार होतात। अर्धी वाटी डाळवं घेतलं आहे, म्हणजेच फुटाणे, अर्धी वाटी कढीपत्ता आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत। तर मिरची तुम्हाला कसं तिखट लागतं त्यानुसार घ्यायची आहे। 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून पिठी साखर, चवीनुसार मीठ लागणार आहे, 1 टेबलस्पून धणे जिरे पूड आणि यातून आपण पाव चमचा हिंग घेणार आहोत, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मी इथे काळं मीठ घेतलं आहे आणि 1 टीस्पून चाट मसाला। तर या दोन्हीमुळे चिवडा खूप खमंग आणि चटपटीत होतो। चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा अगदी लिंबू सत्व वापरलं तरी काहीच हरकत नाही। 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरे। आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा चिवडा करणार आहोत, म्हणजे पोहे आधी आपण भाजून घेणार नाहीत। तर इथे मी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे। तर यामध्ये सर्वात आधी आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी यामध्ये तेल घातलंय। तर आपण वरणासाठी किंवा आमटीसाठी जी वाटी वापरतो त्याच वाटीने मी 1 वाटी तेल घेतलं आहे आणि बाकी इतर साहित्य पण याच वाटीने घेतलं आहे। 1 टीस्पून मोहरी घालायची आहे। मोहरी थोडी तडतडली की जिरे घालूया। जिरे पण छान झाले की यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि गॅस आता लो टू मीडियमच्या मध्ये करायचा आहे आणि हे शेंगदाणे परतून घ्यायचे। शेंगदाणे थोडेसे परतून झाले की यामध्ये आपण हे सुक्या खोबऱ्याचे काप घालूया आणि याला पण आता चांगलं परतून घ्यायचंय, थोडंसं तांबूस करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे। थोडंसं खोबरं पण परतून झालं की यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचेत। तर हिरवी मिरची मी घातली आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तिखट कसं लागतं त्यानुसार मिरची थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। तर हा कढीपत्ता आणि मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत परतायचा आहे, म्हणजे मग चिवडा नरम पडत नाही। आणि याला लो टू मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचंय, म्हणजे सगळे जिन्नस छान परतल्या जातात आणि एकदम मस्त कुरकुरीत होतात। खोबरं पण आपल्याला थोडंसं तांबूस करून घ्यायचंय, म्हणजे मग नंतर ते वातड होत नाही। आणि चमच्याने सतत याला हलवायचंय। आता याला चमच्याने सतत हलवत मी परतून घेतलंय। तर तुम्ही पाहू शकता खोबरं आणि शेंगदाण्याचा आता रंग बदललेला आहे आणि आपली मिरची आणि कढीपत्ता पण एकदम छान कुरकुरीत झालंय। तर यामध्ये आता शेवटी आपण फुटाणे घालूया, म्हणजेच डाळवं घालायचं आहे। हे भाजलेलंच असतं त्यामुळे ह्याला फार परतायची गरज नाही। 1-2 मिनिट आपण परतून घेऊया आणि सर्वात शेवटी आता तीळ घालायचे आहेत। तर हे पण बारीक असल्यामुळे लवकर तळले जातात, त्यामुळे शेवटी घालायचेत। पाव चमचा हिंग घातला आहे। हिंगामुळे या चिवड्याला खूप छान अशी चव येते। आता सर्व जिन्नस छान तळून झाले आहेत, परतून झाले आहेत। तर यामध्ये हळद घालायची आहे। हळद पण प्रमाणात घातली की चिवड्याला रंग खूप छान येतो।
आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता पोहे घालूया. आणि पोहे घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आणि आता गॅस बंद करूनच हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं वाटल्यास 2 चमचे घ्यायचे आणि त्यांनी हा चिवडा खालपासून चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो. तर इथे मी आता चिवडा चांगला मिक्स करून घेतला आहे. आणि आता गॅस पुन्हा चालू केलाय. व्यवस्थित हलवून झालं की यामध्ये आता सुके मसाले घालायचेत. तर 1 टेबलस्पून मी धने जिरे पूड घेतली होती, ती घातली आहे. याने पण खूप छान चव येते. चाट मसाला, काळं मीठ घालायचंय, साधं मीठ, तुम्हाला मीठ कसं लागतं त्यानुसार घालायचं आहे, कारण आपण काळं मीठ सुद्धा आधी घातलेलं आहे. पिठी साखर घालायची आहे. आणि याला आता चमच्याने छान खालपासून मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित सर्व एकत्र करायचंय. आणि या चिवड्याला आता 7 ते 8 मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायचंय, म्हणजेच भाजून घ्यायचंय. आपण पोहे आधी भाजले नव्हते, तर आता हा चिवडा झाल्यानंतर आपल्याला भाजायचा आहे. तर इथे मी 7 ते 8 मिनिट हा चिवडा भाजून घेतला आणि नंतर एका परातीत काढून घेतलाय. आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच हा एखाद्या बर्नीत किंवा डब्यात भरून घ्यायचा, म्हणजे तो नरम पडत नाही, शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहतो. तर मी एका मोठ्या परातीत हा पसरून ठेवला आहे. तर आता हा थंड झालाय, तर एका कोरड्या बरणीत हा मी काढून घेतेय. तर अशा पद्धतीने तुम्ही हा चिवडा जरूर करून पहा. शेवटपर्यंत अगदी चिवडा संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतो. आणि यात आपण जे सुके मसाले घातलेत त्यामुळे चवीला पण एकदम खमंग व चटपटीत लागतो. आता आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी झटपट मस्त अशी कुरकुरीत चकली करणार आहोत. तर खूप कमी वेळेत तयार होते आणि खायला पण एकदम मस्त लागते. तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात. इथे मी आता 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर ते एका भांड्यात घालायचंय. आणि 2 चमचे मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलंय. तर असेल तांदळाचं पीठ तर घाला, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 टेबलस्पून तीळ आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे. तर तो थोडासा हातावर चोळून घालूया, म्हणजे ह्याचा स्वाद छान येतो. चवीनुसार मीठ घालायचंय. आणि 2 चिमूट मी इथे हिंग घेतलाय, तो पण घालूया. आणि हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. आणि मिक्स करून झालं की इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. तर हे तेल आपल्याला छोट्या चमच्याने 4 चमचे घालायचंय. तर आपल्या घरात जो पोहे खायचा चमचा असतो त्यानेच हे तेल घ्यायचंय, फार जास्त याला मोहन लागत नाही. तर मी इथे आता 4 चमचे तेल घातलंय. हाताने हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळं तेल पिठाला छान चोळून घ्यायचंय. आणि आता पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. तर इथे मी पाणी कडकडीत गरम करून घेतलं आहे. आणि 2 कप ज्वारीच्या पिठाला आपल्याला 1 कप गरम पाणी घालायचंय. थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि हे असंच आता आपण 15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे हे पीठ छान फुलून येतं. आता 15 मिनिट झाली आहेत. हाताने हे पीठ आपण आता भिजवून घेऊया. तर ज्वारीचं पीठ हे थोडंसं विसविस असतं. असं गरम पाणी घातलं म्हणजे पीठ छान एकजीव होतं, नरम होतं आणि चकली पण मग छान लागते. आणि गरज पडली तर यामध्ये वरून थोडंसं थंड पाणी घालायचं आहे. तर साधारण मी यामध्ये 2 टेबलस्पून थंड पाणी घालतीये. एवढं पाणी याला पुरेसं आहे, कारण पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही, थोडं घट्टच भिजवायचं आहे. तर हे असं पीठ मी आता भिजवून घेतलंय. आता इथे मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे आणि ह्याची जी प्लेट असते म्हणजे चकलीची, त्याची खरखरीत बाजू आपल्याला आतल्या बाजूने घ्यायची आहे, म्हणजे चकलीला काटा छान येतो. तुम्ही जर बाहेरून खरखरीत भाग केला तर मग चकलीला काटा व्यवस्थित येत नाही. याला थोडंसं आतून तेल लावून घेऊया
म्हणजे चकल्या अगदी पटकन सुटून येतात। यातून आता एक गोळा घ्यायचा आहे, असा थोडासा लांबट करून घ्यायचा आणि तो या सोऱ्यामध्ये घालूया। व्यवस्थित याला दाबून घ्यायचंय आणि नंतर बंद करून घ्यायचंय। इथे मी आता आपल्या घरातल्या प्लेट्स घेतल्या आहेत, त्याच्या उलट्या बाजूला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे यातून चकली पटकन आपल्याला काढता येते आणि मग तेलात सोडता येते। आता या प्लेट्सवर चकल्या करून घेऊया आणि चकली केल्यानंतर त्याचं शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचंय, म्हणजे चकल्या तेलात उकलत नाहीत, सुटत नाहीत। आणि तुम्ही आधी 4-5 चकल्या करून ठेवल्या तरी काहीच हरकत नाही। एक 4-5 चकल्या करून घ्यायच्या आणि मग त्याला तळून घ्यायचं। तर तेल पण आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे, तर यासाठी चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि मगच चकली तेलात सोडायची। तर सुरुवातीला एक गोळा घालून बघायचा, तो असा वर आलाय म्हणजे आपलं तेल पाहिजे तसं कडकडीत गरम झालेलं आहे। आता अलगद हाताने कडेने यामध्ये चकली सोडायची आहे आणि आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून याला तळून घ्यायचंय। तर सुरुवातीला मी एकच चकली सोडली आहे, म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो आणि 2-3 वेळेस याला उलटून घ्यायचंय। तर ही चकली आता इथे व्यवस्थित तळून झाली आहे, तर काढून घ्यायची। आता एका वेळेस मी इथे 3 चकल्या सोडतीये। एकदा आपल्याला तेलाचा अंदाज आला की मग तुम्ही जास्त चकल्या पण यामध्ये सोडू शकता, पण 3 पेक्षा जास्त एका वेळेस सोडू नका, कारण जास्त जर चकल्या सोडल्या तर मग तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग चकली तेलात विरघळण्याची शक्यता असते। तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तळून झाली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा याला काटा आलाय आणि चकली पण खूप छान दिसतीये। आता अशाच प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर ही ज्वारीची चकली करायला खूप सोपी आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे आणि ज्वारीचं पीठ आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं। बऱ्याच वेळेस आपल्याला भाजणी करायला चकलीची वेळ मिळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही ही ज्वारीच्या पिठाची चकली अगदी झटपट बनवू शकता। खायला पण एकदम मस्त कुरकुरीत लागते, अजिबात तेलकट होत नाही, खूप कुरकुरीत झालेली आहे, तुम्ही पाहू शकता आतून सुद्धा पोकळ आहे। तर ही चकली अगदी कोणीही सहज बनवू शकेल, इतकी याची पद्धत सोपी आहे। आता आपण बुंदी न पाडता खुसखुशीत अगदी तोंडात विरघळतील असे मोतीचूरचे लाडू बनवतोय। तर लाडू करण्यासाठी मी इथे 1.5 कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे, म्हणजे चना डाळ आहे ही। तेवढीच म्हणजे 1.5 वाटी साखर घेतली आहे। तर दोन्ही मापं मी या वाटीने घेतली आहेत, एकाच वाटीने मी दोन्ही मापं घेतली आहेत। 1 चमचा वेलची पूड, थोडासा केशरी फूड कलर घेतला आहे, तर फूड कलर घालणं टोटली ऑप्शनल आहे। 1 चमचा तूप आणि काही काजू आणि किसमिस घेतले आहेत। आता ही डाळ एका भांड्यात घालूया आणि ही आधी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे, चांगली चोळून धुवायची आहे, म्हणजे ह्याच्यात जर काही पीठ किंवा स्टार्च असेल तर तो निघून जातो आणि डाळ एकदम स्वच्छ होते। डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आता यामध्ये पाणी घालायचंय आणि ही 2 तास आता आपल्याला अशीच भिजवत ठेवायची आहे। आता 2 तास झालेले आहे, तर ही डाळ भिजली आहे। तर एका चाळणीवर घालून ह्याचं पाणी सगळं काढून घेऊया, चांगली निथळून घ्यायची आहे। निथळून घेतलेली डाळ आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि मिक्सरमधून ह्याचं थोडंसं जाडसर पीठ करून घ्यायचंय, फार बारीक करायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं आहे। डाळ मी मिक्सरमधून फिरून घेतली आहे, तर एका भांड्यात काढून घेऊया। तर हे पीठ मी असं थोडंसं जाडसर ठेवलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता याला आपल्याला भज्याप्रमाणे तळून घ्यायचंय। तर तुम्ही यासाठी तळण्यासाठी तेल किंवा तूप काहीही घेऊ शकता, पण तुपातले लाडू खूप छान लागतात आणि ते टिकतातही जास्त दिवस। तर आता यामध्ये मी आपल्या भज्याप्रमाणे छोटे छोटे वडे सोडतीये, फार मोठे सोडायचे नाही, थोडेसे पसरटच ठेवायचे आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे तळून घ्यायचे। आणि आपल्याला हे फार तळायचे नाहीत, याला जास्त क्रिस्पी करायचं नाही, फक्त 1-1 मिनिट दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे।
आता 1 मिनिट खालच्या बाजूने झाले आहेत, तर आपण पलटून घेऊया आणि फक्त 2च मिनिट याला तळायचं आहे. अजिबात जास्त वेळ तळायचं नाही. आता हे झालेले आहे. मी फक्त 2च मिनिट याला तळून घेतलंय, तर काढून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग कसा आहे तो. तर याला अजिबात तांबूस करायचं नाही किंवा जास्त पण तळायचं नाही. आपल्याला हे क्रिस्पी नाही पाहिजेत, फक्त 2च मिनिट तळायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे सर्व आता अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. हे सर्व मी आता तळून घेतले आहेत. तर याला थंड करून घ्यायचंय. तर हे वडे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर पूर्ण थंड झाल्यावरच हे मिक्सरमधून काढायचे आहेत. तर आता हे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेत. तर याला थोडंसं जाडसर फिरून घेऊया. तर मी हे आता मिक्सरमधून फिरून घेतलंय. छान रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे. तर आपल्याला असंच टेक्स्चर पाहिजे, बुंदीसारखं एकदम, म्हणजे हे लाडू खूप चवीला छान लागतात. तर मिक्सरमधून पीठ काढताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बारीक पीठ अजिबात काढायचं नाही. असं थोडंसं जाडसर रवाळ पीठच काढायचं आहे. आता आपल्याला लाडूसाठी पाक करायचा आहे. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. तर यामध्ये आधी साखर घालूया आणि यामध्ये आता फक्त अर्धा वाटीच पाणी घालायचं आहे. आणि आधी आपल्याला आता साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आता साखर मेल्ट झालेली आहे. तर याचा आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि थोडंसं थांबूया. आता पाक झालाय का ते पाहूया. तर झालेला आहे. ह्याची एक अशी तार निघतीये, तुम्ही पाहू शकता. तर अशी तार निघाली म्हणजे हा पाक आपला एकतारी तयार झालेला आहे. तर यामध्ये आता फूड कलर घालायचा आहे. कलर घातल्यामुळे लाडूला कलर खूप छान येतो. तर फूड कलर घालणं ऑप्शनल आहे. तर यामध्ये आता लगेच हे आपण मिक्सरमधून काढलेलं जाडसर पीठ घालायचं आहे. एक चमचा वेलची पूड घालूया आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचंय, हलवून घ्यायचंय. आणि आता गॅस बंद करून हे मिक्स करून घ्यायचंय, सगळं एकत्र करून घ्यायचंय. लाडूचं मिश्रण मी परातीत काढून घेतलंय. तर आता हे थंड करून घेऊया. आपलं लाडूचं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण काजू आणि किसमिस थोडेसे तुपात तळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये छोट्याशा 1 चमचा तूप घातलंय आणि त्यामध्ये आता हे काजू आणि किसमिस घालायचे आहेत आणि थोडेसे फ्राईज करायचे आहेत. आता हे परतून झालेले आहेत. तर गॅस बंद करूया. आता हे तळलेले काजू किसमिस या लाडूच्या मिश्रणात घालायचे आहेत आणि परत सर्व व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर याचे लगेच लाडू बांधायचे आहेत. लाडूचं मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे, त्यामुळे बांधायला पण खूप सोपं जातंय. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त लाडू तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय. त्याला थोडंसं असं हातावर गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे चमक छान येते आणि एकसारखा दिसतो लाडू. खूप सुरेख रंग पण आलेला आहे आणि दिसायला पण छान दिसतोय. तर आपले मोतीचूरचे लाडू तयार आहेत. खूप सुंदर झालेले आहेत. सुरेख रंग आलाय आणि एकसारखे झालेले आहेत. काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर हे लाडू करायला खूपच सोपे आहेत. कोणीही हे बनवू शकेल. तर डाळ फक्त 2च तास भिजवायची आहे आणि मिक्सरमधून पीठ फिरवताना ते रवाळ काढायचं आहे, फार बारीक काढायचं नाही. आणि जेव्हा आपण वडे तळतो ते पण फक्त 2 मिनिटच तळायचे आहेत. त्या वड्यांना फार क्रिस्पी करायचं नाही किंवा फार तांबूसही तळायचं नाही.
आणि एकतारी पाक जर व्यवस्थित झाला तर हे लाडू एकदम मस्त होतात आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतात. तर जरूर ट्राय करा. आता आपण एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी करणार आहोत. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी 2 कप बेसन घेतलं आहे, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय. तर सर्व मापं मी या कपाने घेतली आहेत. वजनामध्ये हे पीठ 250 ग्रॅम आहे. यामध्ये आता आपल्याला तूप घालायचंय. तर इथे मी तूप मेल्ट करून घेतलंय. तर 3 टेबलस्पून यामध्ये तूप घालायचंय. तर हे मी साजूक तूप वापरलंय. तुम्ही वनस्पती पण या ठिकाणी वापरू शकता. आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता 3 टेबलस्पूनच आपल्याला दूध घालायचंय. तर हे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे. तर आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं चोळून मिक्स करायचं आहे. आणि याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. असं वाटल्यास दोन्ही हातावर घ्यायचं आणि त्याला चोळायचंय. शक्य तेवढ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आता हे पीठ मी थोडंसं मोकळं करून घेतलंय. तर हे असंच आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचंय. आता 10 मिनिट झाली आहेत. तर हे पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला डाव्या बाजूला बंद चालू करत आपल्याला हे पीठ मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय. फार याला बारीक करायचं नाही, एक 3-4 वेळेसच फिरवायचं आहे. फक्त याच्या गाठी मोडतील एवढंच फिरवायचंय. तर आता हे आपण फिरवून घेऊया. तर इथे मी सगळं पीठ मिक्सरमधून फिरवून घेतलंय. छान रवाळ असं टेक्स्चर आलं आहे. तर आपल्याला असंच पाहिजे, यामुळेच बर्फी छान दाणेदार होते. एका कढईमध्ये 3/4 कप तूप घालायचं आहे. तर तूप मी इथे मेल्ट करून घेतलंय. तर याच कपाने आपण बेसन घेतलं होतं, त्याच कपाने मी तूप घेतलंय. तर तुम्ही कुठल्याही एका वाटीने किंवा पेल्याने सर्व मापं घेऊ शकता. आता यामध्ये आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं पीठ घालायचंय आणि या पिठाला आता मंद गॅसवर भाजून घ्यायचंय. सगळं आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. असं चांगलं चमच्याने दाबून करायचंय आणि ह्याला छान खमंग भाजल्याचा सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता हे पीठ छान मिक्स झालंय तुपामध्ये आणि छान बुडबुडे पण आलेले दिसत आहेत. तर आणखी थोड्या वेळ हे पीठ आपण भाजून घेऊया. चमच्याने मात्र सतत हलवायचंय. आता साधारण 5 ते 6 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे पीठ छान फुगलंय, असं फसफसून आलंय. आपण म्हैसूर पाक बनवतो तशीच याला थोडीफार जाळी पण पडली आहे. असं पीठ छान फुलून आलं म्हणजे ही बर्फी एकदम हलकी होते आणि मग खायला पण एकदम दाणेदार लागते. तर आता तुम्ही पाहू शकता याचा थोडा आधीपेक्षा रंग पण बदलला आहे आणि हे पीठ आपलं व्यवस्थित भाजून झालंय. छान खमंग सुगंध पण येतोय. यामध्ये आता दूध घालायचंय. तर इथे मी अर्धा कप दूध घेतलं आहे. तर हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरचंच आहे आणि हे थोडं थोडं करून यामध्ये घालायचंय. दूध घातल्याबरोबर आणखी हे पीठ दाणेदार झालंय आणि फुगून आलंय. तर याला चमच्याने सतत हलवायचंय. तर थोडं थोडं करून यामध्ये आपण दूध घालूया आणि या दुधामुळेच ही बर्फी खायला खूप क्रीमी लागते. तर इथे मी आता सगळं अर्धा कप दूध यामध्ये घातलंय. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गॅस लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायचा आहे आणि याला परत आता 4 ते 5 मिनिट छान भाजून घ्यायचंय. असं चमच्याने दाबून सगळं एकत्र करायचं आहे. तर ह्याचा छान असा घट्ट गोळा तयार झालाय. तर याला तूप सुटेपर्यंत आपण चांगलं भाजून घेऊया. तर आता याला तूप सुटायला सुरुवात झाली आहे
आणि व्यवस्थित हे भाजून झालंय. जवळपास मी ह्याला 6 ते 7 मिनिट भाजून घेतलंय. तर आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा याला 1 ते 2 मिनिट हलवायचंय, कारण आपलं मिश्रण खूप गरम आहे. इथे मी बर्फी सेट करण्यासाठी एक ट्रे घेतलाय, तर तुम्ही या ठिकाणी प्लेट पण वापरू शकता. आणि याला तूप लावून घेतलंय आणि यावरून एक बटर पेपर ठेवतेय. तर तुमच्याकडे असेल तर वापरा, बटर पेपर नसला तरी काहीच हरकत नाही, प्लेटमध्ये सुद्धा बर्फी छान सेट होते. आता यावरून सुद्धा मी थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे बर्फी अगदी लगेच निघून येते. आता बर्फी करण्यासाठी पाक करायचा आहे. तर यासाठी मी एका कढईमध्ये 1 कप साखर घातली आहे आणि याला 3/4 कप म्हणजे पाऊण कप पाणी लागणार आहे. तर यामध्ये आपण हे पाणी घालूया आणि आता थोडंसं मिक्स करून घ्यायचंय आणि साखर आधी विरघळून घ्यायची आहे. तर याला एक उकळी काढूया. पाण्याला आता चांगली उकळी आली आहे, तर आणखी थोड्या वेळ हे शिजून घ्यायचंय. याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. तर लो टू मीडियम फ्लेमवर हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि चिमूटभर यामध्ये मी ऑरेंज फूड कलर घातला आहे. फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, पण याने रंग खूप छान येतो बर्फीला. आता साधारण 6 ते 7 मिनिट झाली आहेत. तर आपण पाक झालाय का ते पाहूया. तर असा चमच्यावर घ्यायचा, थोड्या वेळ थांबायचं, कारण हा खूप गरम आहे, आणि दोन्ही बोटांच्या मध्ये घ्यायचा. तर ह्याची एक तार निघतीये, अगदी थोडासा व्हायचा शिल्लक आहे, एक तारीपेक्षा थोडासा कमी आहे, पण आपण पिठाच्या मिश्रणात घालेपर्यंत हा एक तारीचा होऊन जाईल. तर आता गॅस बंद करूया आणि हे जे आपलं मिश्रण आहे बेसनाचं, त्यामध्ये हा पाक थोडा थोडा करून घालायचा आहे. तर हे बेसनाचं मिश्रण जे आहे ते आता थोडंसं कोमट आहे आणि हा पाक एकदम गरम आहे. तर हा गरम पाकच यामध्ये घालायचा आहे आणि हे दोन्ही आता एकत्र करून घ्यायचंय. तर थोडा थोडा करून यामध्ये पाक घालायचा आहे. गॅस आता मीडियमवर ठेवायचा आहे. तर यामध्ये मी आता हा सगळा पाक घातलाय. तर हे मिश्रण आपण चमच्याने हलवून चांगलं मिक्स करून घेऊया आणि आणखी 2 ते 3 मिनिट याला शिजून घ्यायचंय. सगळं व्यवस्थित एकत्र व्हायला पाहिजे. तर आता तुम्ही पाहू शकता कडेने याला तूप सुटायला सुरुवात झालीये. तर आपलं मिश्रण पाहिजे तसं झालेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि जे आपण ग्रीस केलेला ट्रे आहे त्यामध्ये हे मिश्रण घालायचंय. तर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे मिश्रण आपण चमच्याने पसरून घेऊया, व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय. थोडेसे इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत, ते यावरून घालूया. आणि हे मिश्रण आता चांगलं सेट होईपर्यंत असंच ठेवायचं आहे. तुम्हाला खूप गडबड असेल तर तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, म्हणजे हे लवकर सेट होतं. आता 3 ते 4 तास झाले आहेत. बर्फी छान सेट झाली आहे. तर बर्फी छान सेट झाल्यावरच याला कट करून घ्यायचंय आणि पाहिजे त्या आकारात कट करायची आहे. मी इथे सगळे पीसेस कट करून घेतलेत. एकदम मस्त झालेली आहे, खूप दाणेदार झाली आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी ही तोंडात टाकताच विरघळते, इतकी मऊसूत होते आणि नेहमीच्या बेसन बर्फीपेक्षा याची चव खूप वेगळी छान लागते. तर जरूर करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.